Good morning, student. Today we see this next chapter of forms of business organization part 1. So this includes of this first points of sole trading concern. So this STC, it is called as the sole partnership. So this sole partnership means what? In these forms of business, an individual invests his own capital, use his own skill, and undertakes the business activities. So this means of the sole own capital, own skill, and undertakes the business activities from his own. He manage affairs of the business, enjoy profit, and bears losses on his own. This form of commercial organization is also known as partner proprietorship. The sole traders, individual entrepreneurship, proprietorship, concern, or sole trading concern. So the still of this definitions of this according to Professor J. Hanson. He called off sometimes known as one-man business. It is a type of business unit where one person is solely responsible for providing the capital, for bearing the risk of the enterprise, and for the risk of ownership. आपण सोल ट्रेडिंग कसं मीन्स काय त्याला मराठीमध्ये एकल व्यापारी संघटना असं म्हटलं जातं की एकल व्यापारी संघटना म्हणजेच काय की हा जो व्यवसाय प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्ती स्वतःचं भांडवल जे स्वतःच गुंतवत असते त्याचबरोबर स्वतःचे कौशल्य वापरते आणि व्यवसायासंबंधी जे काय सर्व काम आहेत ते सर्व कामं ती एकच व्यक्ती पाहत असते. त्याचबरोबर नफा आणि होणारा तोटा हे दोन्ही त्या व्यक्तीला सहन करावे लागतात. हा व्यवसाय संघटन प्रकार दुकानदारी त्याचबरोबर एकल व्यापारी व्यक्तिगत उद्योजक किंवा दुकानदारी संस्था म्हणून काय ओळखला जातो. त्याची व्याख्या हॅन्सन यांनी सांगितली. त्यांच्या मतानुसार जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायाकरता आवश्यक असणारे भांडवल स्वतः उभारते आणि तो व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर स्वतः चालवते, व्यवसायातील नफ्या तोट्याला स्वतः जबाबदार राहते, तेव्हा त्या व्यक्तिगत व्यापारी त्याला व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी संघटना असं म्हटलं जातं. Then the second definition of this according to Professor James Lundy, the sole proprietorship is an informal type of business owned by one person. सेकंड जे जेम्स लुंडे यांनी सांगितले की एखाद्या व्यापाराने स्थापन केलेला जो एखादा औपचारिक व्यवसाय आहे त्यालाच व्यक्तिगत व्यापार असं म्हटलं जातं. So this next points of these features. The first features of individual ownership. So there is only one owner in sole trading concern. He invests all the capital required for the business. He owns all the assets of the business. He also remains responsible for all the liabilities of the business. तर पहिलं फीचर वैशिष्ट्य सांगितलं की व्यक्तिगत मालकी. ह्याच्यामध्ये तो एकल व्यापारी व्यवसाय संघटनेवर एकाच व्यक्तीची मालकी असल्यामुळं व्यवसायासाठी आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे तर त्या स्वतःलाच आणावं लागतं. त्याचबरोबर व्यवसायातील सर्व मालमत्तेवर त्याची स्वतःची मालकी असते आणि व्यवसायातील सर्व काही लायबिलिटीज आहे म्हणजे देणी आहे ती देणीसुद्धा त्याला स्वतःलाच द्यावी लागतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटकडून जर लोन घेतलं असेल तर ती लोनची अमाऊंटसुद्धा त्याला पर्सनली स्वतःलाच भरावी लागते. Second features of no sharing of profit and risk. A proprietor is a single owner of the business. There is nobody to share his profit or losses. He enjoys the profit of the business as well as he bears all risk alone. सेकंड तर सांगितलेलं आहे की नफ्यात किंवा जो काही धोका निर्माण होईल त्या स्वतःला ती जबाबदारी त्याला स्वतःला स्वीकारावी लागते. एकल व्यापारी या व्यवसायास हा एकटाच मालक असतो. त्या व्यवसायातील नफ्यात किंवा तोट्यात त्याला दुसऱ्या कोणालाही भागीदारी म्हणून घेता येते किंवा भागीदार नसतो. व्यवसायातील सर्व नफा हा त्याला एकट्यालाच मिळत असतो. त्याचबरोबर होणारा जो धोका आहे जी किंवा जी रिस्क आहे ती रिस्कसुद्धा त्याला एकट्यालाच काय करावं लागते त्या रिस्कलाच धोक्याला सामोरं जावं लागतं. थर्ड सांगितलेलं आहे की सेल्फ एम्प्लॉयमेंट. अ सोल ट्रेडिंग कन्सर्न is the best suitable for self-employment. Any
employed person can start business with small capital and earn for his livelihood. He gets a source of income by starting his own business. थर्ड जे सांगितलं तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते स्वयंरोजगार. येथे एकल व्यापार व्यवसाय हा स्वयंरोजगाराचाच एक आदर्श नमुना आहे, जिथे सामाजिक दृष्टीने त्याला अनन्य साधनाचे महत्त्व दिले आहे. कोणीही बेरोजगारी व्यक्ती असा या अल्प भांडवलावरती व्यवसाय चालू करू शकतो आणि त्याचबरोबर आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. स्वतःचा व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचा मार्ग या एकल व्यापाराच्या माध्यमातून म्हणजे सोल ट्रेडिंग कसं माध्यमातून काय करतो शोधू शकतो. नेक्स्ट नंबर 4 आहे की लोकल मार्केट ऑपरेशन्स. Large amount of capital and expert managerial ability is required for large scale business. A sole trader has limited capital and limited managerial ability. Hence, generally a sole trader operate in local market. चौथं सांगितलेलं वैशिष्ट्य की स्थानिक बाजारपेठ कार्य. आता मोठ्या उद्योगासाठी प्रचंड प्रमाणामध्ये भांडवल आणि त्याचबरोबर आधुनिक व्यवस्थापकीय कौशल्याची गरज भासत असते. मात्र एकल व्यापाऱ्याकडे मर्यादित भांडवल आणि मर्यादित व्यवसाय कौशल्य असले तरी सुद्धा चालणार आहे, म्हणून तो स्थानिक बाजारपेठेमध्ये काय करतो, काम करत असतो. हे स्थानिक बाजारपेठेपुरताच हा काय करत असतो, बिझनेस आपला स्थापन करत असतो. नेक्स्ट नंबर 5, नो सेपरेट लीगल स्टेटस. A sole trading concern does not enjoy separate legal status in the eyes of law. The sole traders and his business are considered one and the same. पुढचे सांगायचे की स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव असतो. तर एकल व्यापारी व्यवसाय संघटनेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते. कायदेशीरदृष्ट्या एकल व्यापारी आणि त्याचा व्यवसाय हा कायदा एकच मानला जातो. त्याला असं वेगळं असं काही अस्तित्व निर्माण केलेलं नाही. नेक्स्ट नंबर 6 सांगायला की मिनिमम गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. देअर इज नो सेपरेट ॲक्ट ऑर लॉ टू गव्हर्न द ॲक्टिव्हिटीज ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. द रजिस्ट्रेशन ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न इज नॉट कंपल्सरी. रिच लीगल फॉर्मॅलिटीज आर नॉट रिक्वायर्ड फॉर formation. Only the tax law and labor laws have to be followed. सावजी वैशिष्ट्य सांगितले की कमीत कमी सरकारी नियम त्याला पाळावे लागतात. म्हणजे आता एकल व्यापारी व्यवसाय संघटनेमध्ये जे काही कार्यालयाचे नियमन करण्यासाठी कोणतेही असे स्वतंत्र कायदा असं घालून दिला नाही किंवा निर्माण केला नाही किंवा नियम ठेवलेले नाहीत. व्यवसायाच्या स्थापनेसाठी काटेकोर व कठोर अशी कायदेशीर प्रक्रिया नसते. फक्त कर कायदा म्हणजे टॅक्स जो ॲक्ट आहे आणि कामगार जो कायदा आहे त्यांचं फक्त पालन त्यांना करणं गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर 7 सांगायला की अनलिमिटेड लायबिलिटीज. The sole traders has unlimited liability. Unlimited liability implies that there is no distinctions between personal property and business property of sole trader. If business assets are not sufficient to pay off liabilities of business, then personal properties of sole trader may be attached to business properties. तर ही जी आहे त्याला अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं की ज्या वेळेस म्हणजे एकल व्यापाराची काही व्यवसायाची जबाबदारी आहे ती अमर्यादित स्वरूपाची असते. तर अमर्यादित जबाबदारी म्हणजेच काय की त्याची खाजगी मालमत्ता व व्यवसायाची मालमत्ता यात कोणतीही फारकत केली जात नाही. म्हणजेच व्यवसायातील देणी भागवण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता कमी पडत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीची खाजगी मालमत्तेचा त्याचा वापर केला जातो. त्याला अनलिमिटेड लायबिलिटी किंवा अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. म्हणजेच समजा आता व्यवसाय बंद करायचा असेल आणि बंद करत असताना कंपनीने जे काही बाहेर लोनच्या स्वरूपात जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्जाची रक्कम परत करण्यासाठी जर कंपनीची मालमत्ता कमी पडत असेल तर त्या व्यक्तीची मालमत्तासुद्धा तिथे काय केलं ग्राह्य धरली जाते. असे एकूण 7 ते फीचर्स सांगितलेले आहेत. थँक्यू.